नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प सिद्धी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट होणार आहे. कारण बघा, आपल्या राज्यसेवेच्या परीक्षेसाठी 2 ते 3 दिवस राहिलेले आहे. आता या 2 ते 3 दिवसात आपल्याला कसं आपल्या ट्रिक्स, टेक्निक्सला युटिलाइज करणं आहे, कसे आपल्याला मार्क आपले वाढवायचे आहे. मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचा चांगलाच अभ्यास झालेला आहे. तुम्ही मोस्टली 80, 90, 100 या रेंजमध्ये येतच असाल. पण आपल्याला 100च्या पार मार्क घेणं खूप गरजेचे आहे. 100 प्लस तर आपले मार्क्स असलेच पाहिजे. कारण 100 प्लस असले, समजा आपले 120, 130 मार्क येऊ राहिले, तर आपण आरामशीर असं समजू शकतो, की आपला कट ऑफ निघतोय. कारण लास्ट इयर पण आपला 1117चा कट ऑफ होता. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला 1117 एक टार्गेट ठेवून चालायचं आहे, की याच्यावरच असले पाहिजेत. तुमची 100 पर्यंत 80, 90 असे येत असतील, तर आय नो व्हॉट टू डू नेक्स्ट. या व्हिडिओमध्ये तेच गोष्ट करायची आहे, की तुम्ही तुमच्या मार्क्सला बूस्ट कसं करू शकता. आणि त्यासोबतच आपल्याला हे मार्कला बूस्ट करायचं आहे ना, तर आपल्याला चुका मिनिमाइज करावं लागतील. सगळ्यात इम्पोर्टंट हे राहील, की मार्क बूस्ट करायचे आहे, तर चुका मिनिमाइज कराव्या लागतील. तर हे दोन्ही गोष्टी कशा करायच्या, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय. तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे, की आपल्याला स्कोर मॅक्सिमाइज करायचा आहे. त्यासाठी आपल्याला मिस्टेक मिनिमम ठेवावं लागतील. सगळ्यात पहिली गोष्ट तर म्हणजे हे, की आपल्याला करेक्ट, इनकरेक्ट सगळ्यात पहिले हे बघणं आहे. कोणता पण क्वेश्चन आपण बघत आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट स्टेटमेंट किंवा इनकरेक्ट स्टेटमेंट दिलेला आहे. तर आपल्याला या कीवर्डवर जास्त लक्ष देऊन बघणं आहे. याला इग्नोर केलं म्हणजे आपला प्रश्न हुकला असं समजू शकता. त्यासोबतच बरेच वेळा काय होते, आता इथे ट्रिक कशी होती या सेकंडमध्ये, की रीड ऑल द ऑप्शन मी का सांगितलेलं आहे? कारण कधी-कधी एक्झामिनर काय करतो, पहिला ऑप्शन देतो, तो अर्धवट ऑप्शन देतो. दुसरा त्याच्या सिमिलर साउंडमध्ये ऑप्शन देतो, पण तो पूर्ण ऑप्शन देतो. आपण काय करतो, अर्धवट ऑप्शन ऐकला, की हो, हो, हेच आन्सर आहे. आपण असं मार्क करून आपल्या आन्सर शीटमध्ये OMR शीटमध्ये मार्क करतो आणि समोर वळतो. मग जेव्हा आपण पेपर झाल्यानंतर वापस रिचेक करतो, तेव्हा बघतो, की अरे, हे तर आपण अर्धवट वाचलं. याच्याऐवजी हे बी ऑप्शन करेक्ट असायला पाहिजे होतं. कारण हे तर अर्धच ऑप्शन आहे. तर अशा ज्या चुका आहे, की तुम्हाला माहिती आहे आन्सर काय आहे, तुम्ही वाचून राहिले, हो तुम्हाला बरोबर वाटू राहिलं, पण एक हलगर्जीपणा आपण हा केला, की सगळे ऑप्शन वाचले नाही. त्यामुळे हे जे अशा चुका आहे, की जे हलगर्जीपणामुळे होऊ राहिले, हे आपल्याला करायचे नाही. कारण हा निगेटिव्ह साइडने आपल्याला खूप जास्त ढकलून घेऊन जाईल. त्यासोबतच बघा, जेव्हा तुम्ही सिमिलर आणि वेग फॅक्टवाले ऑप्शन बघता, तिथे थोडं केअरफुल होऊन जायचं. जसं मी आता सांगितलं ना, पहिला ऑप्शन ए दिलेला आहे, तो सिमिलर आहे आणि सेकंड ऑप्शन बी हा पण सिमिलर आहे. पण याच्यात अर्धवटच इन्फॉर्मेशन दिलेली आहे, नाहीतर वेग इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि याच्यात टू द पॉइंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आपल्याला कोणाला पिकअप करावं लागेल? या टू द पॉइंट इन्फॉर्मेशन वाल्याला. कारण म्हणजे हे तुम्ही म्हणजे एक लॉजिकली विचार करून बघा. वेग जर ऑप्शन दिले, तर काय होईल? त्या फॅक्टला कन्सिडर करायला खूप जास्त प्रमाणात म्हणजे करेक्ट असणं गरजेचं आहे. आणि टू द पॉइंट आन्सर असेल, तर तिथे करेक्ट होण्याचा चान्स सगळ्यात जास्त वाढेल. बरोबर आहे ना? तर या प्रकारच्या गोष्टींना आपल्याला बघून चालायचं आहे. हे तर झाली आपली मिस्टेकला मिनिमाइज कसं करायचं याबद्दलची गोष्ट. नेक्स्ट आहे आपलं लॉजिकल रिस्क. जे पण आपण एलिमिनेशन टेक्निक शिकतोय, ट्रिक शिकतोय, ते अंधाधुंद आपल्याला वापरायचे नाही. ते कसे वापरायचे? लॉजिकली. लॉजिकली म्हणजे कसं? जे पण आपण वाचलेलं आहे, त्याला आपल्याला कोणत्या गोष्टीशी कनेक्ट करता येऊ राहिलं का? अशी साकडीला साकडी जोडता येऊ राहिली का? बरोबर आहे. अशी जर जोडता येत असेल, तर त्या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं. आणि बघा, एक्झामिनर खूप हुशार आहे. त्याला माहिती आहे विद्यार्थी अभ्यास करतातच. म्हणून काय करतो तो क्वेश्चन सरळच बनवतो, पण ऑप्शन तिरपे-तारपे घेतो. या ऑप्शनमध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्याचं काम करतो. तर तुम्हाला या ऑप्शनमध्ये बिलकुल कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. इथेच आपल्याला या लॉजिकल रिस्कला म्हणजे यूज करायचा आहे. म्हणजे लॉजिकली आपल्याला या रिस्कला यूज करायचा आहे आणि लॉजिकली आन्सरपर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळे आपल्याला आपलं पूर्ण डोकं, कान म्हणजे सगळं काही उघडं करून क्वेश्चनला बघावं लागणार आहे. नेक्स्ट आता आपण काही असे क्वेश्चन बघूया, ज्याच्यात आपण हे लॉजिकल ट्रिक्स कशा प्रकारे लावू, ही गोष्टी मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणार. तर चला बघूया आपण. आता एक गोष्ट अशी आहे, की याच्यात मी सांगितलेलं आहे, की जनरल ट्रेंड काय असतो प्रश्नांचा. आता बघा, करंट अफेअरमधले तुम्ही लॉजिकल रिझनिंग किंवा तुमच्या नॉलेजच्या बेसिसवर 16 ते 17 प्रश्न येऊ राहिले. इथे 10 ते 12 जरी केले तरी भरपूर आहे. पॉलिटीमध्ये क्वेश्चन कसे असतात? ईझी असतात. ईझी टू मॉडरेट आणि हे वारंवार वाचतो. म्हणून इथे पण मार्क्स गेन करायला आपल्याला खूप चांगला प्लस पॉइंट असते. समजा तुम्ही इथे
10 मार्क घेऊ शकू, म्हणजे 10 प्रश्न बरोबर करू शकू राहिले. इथे 12 ते 13 प्रश्न बरोबर करण्याची शक्यता असतेच. जर तुम्ही मिनिमम जरी अभ्यास केलेला असला, म्हणजे मीडियम लेव्हलवर पण तुमचा अभ्यास झालेला असेल ना, तर तुम्ही इथे 12 ते 13 प्रश्न हमखास करेक्ट करू शकता. हिस्ट्रीमध्ये पण बघा, तुम्ही 15 पैकी 10 प्रश्न तर करेक्ट करूच शकता. जिओग्राफीमध्ये पण आपण 12 ते 13 प्रश्नांचा एक स्कोप घेऊया. कारण हे जे अशी लेव्हल आहे, फक्त 12 ते 13 प्रश्न ईझी टू मॉडरेटमध्ये येतात आणि 2 ते 3 प्रश्न जे असतात, ते डिफिकल्ट लेव्हलवर येतात. तर आपल्याला या डिफिकल्ट लेव्हलवाल्या क्वेशनला इग्नोर करायचं आहे. कारण आपल्याला हे ईझी ग्रॅबिंग जे मार्क्स आहे, यांच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. कारण बघा हे आपल्याला किती इथेच बघून घ्या. इथे आपण 10 प्रश्न जरी बरोबर केले, इथे 12 केले किंवा इथे 10 केले आणि इथे 12 केले, तर 44 प्रश्न आपले इथे उर आले. इकॉनॉमीमधले 15 प्रश्न बघायला मिळतात. त्याच्यातून आपण 10 प्रश्न बरोबर करूया. म्हणजे किती झाले? 54. याच्यातले आपले 15 प्रश्न किंवा 12 प्रश्न बरोबर करूया. म्हणजे एक आहे, की इथून आपल्याला समजून आलं, की पर सब्जेक्ट जेव्हा आपण डिव्हाईड करून पाहू राहिलो, तिथे आपल्याला कट ऑफ क्लिअर करायला ईझी टू मॉडरेट क्वेश्चन शोधणं हे खूप ईझी पडून राहिलं आणि त्यासोबतच आपली जी क्वेश्चनची रेंज आहे, ते पण खूप चांगल्या प्रकारे वाढून राहिली. म्हणजे आपण डायव्हर्स क्वेश्चन बघू राहिलो ईझी टू मॉडरेटमध्ये. त्यांनी काय करू राहिलं, आपली जे मार्किंग स्कीम आहे, त्या मार्किंग स्कीममध्ये आपल्याला पॉझिटिव्ह मार्क्स आपले किती येणार आहे, हे समजून येत आहे. आता हे जर आपल्याला समजून आलं, की हो बा आपले 100 पर्यंत 80 पर्यंत येऊ राहिले मार्क. त्याच्यानंतर आपण कशाप्रकारे समोर जायला पाहिजे? आता हे तुम्हाला लॉजिकल रिझनिंग क्वेश्चनला लावूनच समजणार आहे. तेव्हा तुम्ही या प्रकारचे लॉजिकला लावून बघा तुमच्या पेपरमध्ये. आता बघा मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो आणि यांना कसं सॉल्व्ह करायचं, हे मी तुम्हाला लॉजिक सांगत आहे. बघा, इथे काय दिलेलं आहे, रिसेंटली ओडिशा चीफ मिनिस्टर हॅज लॉन्च मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना. व्हॉट आर द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्कीम? बरोबर आहे. आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ठीक आहे, मी स्कीम वाचलेली नाही आहे. तरी क्वेश्चनच्या म्हणजे क्वेश्चनला कशाप्रकारे आपल्याला समोर जायला पाहिजे मी ते सांगतोय तुम्हाला. एक स्कीम आहे गव्हर्नमेंटची, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते विचारलेलं आहे. काय दिलेलं आहे? टू प्रमोट हायर एज्युकेशन फॉर गर्ल्स, ओके असू शकते. टू इम्प्रूव्ह मॅटर्नल अँड चाइल्ड न्यूट्रिशन इन द स्टेट, ओके. टू प्रोव्हाईड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज फॉर अडल्ट्स अँड गर्ल्स. बूस्टिंग ॲग्रीकल्चर प्रोडक्शन इन रुरल एरियाज. आता जेव्हा आपण बघत आहे, फोर्थ ऑप्शन, हा थोडासा वेग नाही वाटत आहे का? की सगळ्या रुरल एरियाजमध्ये आपल्याला बूस्ट करायचं आहे ॲग्रीकल्चर प्रोडक्शन. तर इथून आपल्याला लक्षात येत आहे, की जेव्हा हा सगळे रुरल एरियाची गोष्ट करू राहिला, कारण किंवा ठराविक जिथे समजा दुष्काळ पडलेला आहे, त्या जागेची गोष्टी केली असती तर बरं ठीक आहे, आपण विचार करूया. आणि आपण ॲग्रीकल्चर रिव्होल्यूशन करून बरेच वर्ष झालेले आहे. तर हा जो आहे बूस्टिंगचा पॉइंट हा थोडा वेग साउंड करत आहे. त्यामुळे याचा आन्सर म्हणजे करेक्ट असण्याचा चान्स खूप कमी येतो. त्यासोबतच बघा, टू प्रोव्हाईड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज फॉर अडल्ट्स अँड गर्ल्स. आता यांच्याजवळ स्किलच नसेल, आपण कशावर म्हणजे एक बघा, स्किलच नसल्याच्यानी कोणची जॉब अपॉर्च्युनिटीज मिळेल का? आता सगळ्या ॲडल्टसंट गर्लला आपण जॉब द्यायचा विचार करूया. पण स्किलच नसले तर काय उपयोग आहे त्या गोष्टीचा? म्हणजे हा पॉइंट पण वेग आहे थोडासा. आता जाऊया आपण सेकंड पॉइंटवर. इम्प्रूव्ह मॅटर्नल अँड चाइल्ड न्यूट्रिशन इन द स्टेट. हा थोडा टू द पॉइंट म्हणजे एक्झॅक्ट फॅक्ट वाईज पॉइंट आहे. याचा करेक्ट व्हायचा चान्स जास्त राहते. आणि इथे बघा आपण डीला एलिमिनेट केलं, सीला एलिमिनेट केलं. कशाच्या भरोश्यावर? की हे फॅक्ट वेग दिसू राहिले. यांचा टू द पॉइंट आन्सर आपल्याला बघायला नाही मिळत आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपण याला काढलं आणि म्हणजे डीमध्ये तर हे दोघे निघून गेले. डी आपल्याला माहीत होतं, तर डीमध्ये हे दोन्ही ऑप्शन निघून गेले. आता आलतो आपण 50-50 वर. आता हा माहिती आहे आपल्याला सेकंड पॉइंट जेव्हा आपण वाचत आहे, हा थोडा टू द पॉइंट वाटत आहे. कारण मॅटर्नल अँड चाइल्ड न्यूट्रिशनची गोष्ट केलेली आहे. असं आहे का, की कोणत्या पण एज ग्रुपमध्ये काही पण खाऊ घाला, अशा प्रकारचे वेग फॅक्ट नाही दिलेले आहे. टू द पॉइंट गोष्ट केलेली आहे. म्हणून याचा करेक्ट व्हायचा चान्स जास्त आहे. तर आपण ऑप्शन बी सोबत जाऊया. ओके. तर या प्रकारे तुम्हाला तुमचं डोकं चालवणं आहे आणि कशाप्रकारे म्हणजे क्वेश्चन विचारल्या गेलेल्या क्वेश्चनची जी लँग्वेज आहे, ते लँग्वेज काय डिनोट करत आहे? पॉझिटिव्ह सेन्स डिनोट करत आहे, की निगेटिव्ह सेन्स डिनोट करत आहे? त्यासोबतच वेग फॅक्ट तर नाही देत आहे, टू द पॉइंट देत आहे का? ह्या गोष्टींना आपल्याला आयडेंटिफाय करणं आहे आणि मग समोर जाणं आहे. तरच तुम्ही या क्वेश्चनला असे करेक्ट करू शकता. आता बघा, इथं पण दिलेलं आहे. आता हा फॅक्चुअल प्रश्न होतो जसा. काय? व्हिच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट सगळ्यात पहिले करेक्ट बघायचं. रिगार्डिंग टू द सिटिझनशिप ऑफ इंडिया. इंडिया हॅज सिंगल सिटिझनशिप. बरोबर आहे. माहीत आहे फॅक्ट आपल्याला.
महाराष्ट्र आणि इंडियाची दोघांची पण अलग-अलग सिटिझनशिप आहे का? नाही ना. आपण काय पाहतो महाराष्ट्राचा डोमिसाइल म्हणजे हा पॉइंट करेक्ट राहणार आहे. त्यासोबतच सिटिझनशिप ॲक्ट वॉज पास्ड इन 1955. ओके. आता हा पॉइंट समजा तुम्हाला माहिती नसेल तरी आन्सरपर्यंत कसं पोहोचायचं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. ह्याच्यावर बरेच जे फॅक्च्युअल असतात असे डेट वाईज ते पोरांना समजत नाही. त्यामुळे ते डाउटफुल कॅटेगरीमध्ये येतात. थर्ड वर जाऊया आपण. पार्ट 4 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाईड्स सिटिझनशिप. आता मी तुम्हाला ट्रिक शिकवलेली आहे. टू रिमेंबर पार्ट्स अँड शेड्यूल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. जर तुम्ही हे बघितली असती, तर तुम्हाला हे नक्कीच कळलं असतं, की हा सी पॉइंट आहे तो इनकरेक्ट आहे. मग आता तुम्हाला सगळ्यात पहिले काय करणं आहे, की ट्रिक्स आणि टेक्निक जे आहे, शेड्यूल आणि पार्ट्सला लर्न करायचे ते करून घ्यायचे. कारण याच्यावरून हमखास एक प्रश्न आपल्याला दरवर्षी बघायला मिळतो. तर तुम्ही याला जरूर गो थ्रू करून घ्या. आता याचा आन्सर काय समजून येऊ राहिला आपल्याला? सी इनकरेक्ट आहे म्हणजे हा तर नाही आहे, हा पण नाही आहे. आता या दोघांपैकी जे मॅक्सिमम असेल ते करेक्ट आहे म्हणजे ऑप्शन सी विल बी करेक्ट. नेक्स्ट इथे बघूया आपण. हू अमंग द फॉलोइंग आर द मेंबर ऑफ कमिटी दॅट रिकमेंड द अपॉइंटमेंट ऑफ चीफ इन्फॉर्मेशन कमिशन. आता याच्यात ट्रिक कशी आहे मी तुम्हाला सांगतो. फॅक्ट माहीत नसेल आता बरेच कमिटी असतात त्यांचे मेंबर कोण-कोण असलं पाहिजे ते आपल्याला लक्षात राहत नाही. याच्यात सगळे ऑप्शन थ्रू तुम्ही गो थ्रू करून घेऊया. पण याच्यात तुम्हाला एक ऑप्शन असा अटपटा मिळेल, जो की आहे म्हणजे लीडर ऑफ ऑपोझिशन ऑफ राज्यसभा. आता हा गडी इथे काय करतंय याचं काही म्हणजे ठाव ठिकाणाच नाही. लीडर ऑफ ऑपोझिशन तर माहीत पडते आपल्याला. पण हा गडी काय करत आहे? इथून म्हणजे आपण सीला एलिमिनेट करू शकतो. म्हणजे उरले तुम्ही कशावर? ए आणि टीवर म्हणजे 1 आणि 4th वर. इथून तुम्ही 50-50 वर आले. आता हे 50-50 वाले सगळे क्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचेच आहे. कारण इथे एक तर चान्स असा येतो, एक तर कसं आहे करेक्ट राहील नाहीतर इनकरेक्ट राहील. पण हे आहे की या 2 पैकी ऑप्शन तर राहणारच नाही आणि करेक्ट 10 पैकी तुम्ही 5 जरी क्वेशन सोडवले ना, तरी तुम्ही पॉझिटिव्ह साइडनीच राहणार आहे. म्हणजे 5 तरी करेक्ट केले आणि 5 इनकरेक्ट असले, तरी तुम्ही पॉझिटिव्ह साइडनीच राहणार आहे मित्रांनो आणि हेच गोष्ट आहे, जी आपल्याला मार्क मिळवून देऊ शकते. कारण रिस्क आपल्याला घेण्यास लागणार आहे. ओके. रिस्क आपल्याला घ्यायच लागणार आहे. त्यामुळे अशी रिस्क तुम्ही घेतलीच पाहिजे. पण ते लॉजिकल रिस्क असली पाहिजे. ओके. नेक्स्ट आपण बघूया. आता हा लॉजिकल आहे, टेक्निकल आहे, पण सॉल्व्ह केला जाऊ शकतो. कारण बघा तुम्हाला जर यांची डेफिनिशन माहीत असेल, की एक्झोथर्मिकमध्ये काय होऊ राहिलं, हीट बाहेर निघू राहिली. पण इथून तो 3O2 बाहेर निघू राहिला म्हणजे हा नाही आहे. बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे इथे बघा O3 शेवटी आहे, KCl आहे. बरोबर आहे. तर हे डिस्प्लेस तर झालं नाही. या Clच्या जागी O2 गेला का? नाही ना. म्हणजे डिस्प्लेसमेंट पण नाही आहे. आता हे एकत्र होतं, पण हे इथे येऊन तुटलं. म्हणजे डिकंपोझिशन असू शकते. बरोबर आहे आणि फोटोकेमिकलमध्ये काय लागते? सनलाईट लागते. म्हणजे एक आहे की हा एकत्र होता आणि हा तुटला. डिकंपोझिशनमध्ये काय पाहतो आपण? एक बॉडी आहे त्याला जे डेट्रिव्हरस ॲनिमल्स असतात. ओके. जे म्हणजे कीटाणू असतात ते काय करतात डिकंपोज करायचा प्रयत्न करतात आणि कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरमध्ये त्यांना तोडतात. आता हा बघा KClO3 होता याला तोडलं म्हणून डिकंपोझिशन रिएक्शन असू शकते. अशी आपण एक लॉजिकल वे ऑफ थिंकिंग डेव्हलप करू. नेक्स्ट कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज. आता बघा इथे सिमिलर साउंडिंग स्टेटमेंट आपल्याला बघायला मिळतात. तर इथे आपल्याला थोडं जास्त सतर्क होऊन जायला पाहिजे. प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. डिक्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आता आपण ॲसिड जेव्हा आपण लॅबोरेटरीमध्ये यूज करत असतो त्याच्यात पाणी टाकल्यावरती काय होते? कॉन्सन्ट्रेटेड राहते का? नाही. कॉन्सन्ट्रेटेड ते कधी राहते म्हणजे जेव्हा आपण त्याच्यात ॲसिड ॲड करत गेलो तर. हे काय होऊन जाते ॲसिडमध्ये लिक्विड आपण वॉटर ॲड केलं तर डायल्यूट होऊन जाते. त्यामुळे हे जे सेकंड स्टेटमेंट आहे, हेच चुकीची आहे. हे आपल्याला समजून येऊ राहिलं. आणि बघा हे सिमिलर साउंडिंग स्टेटमेंट आले की नाही, तर इथे कन्फ्युजन क्रिएट होणं खूप जास्त सुरू होऊन जाते. इथे बघा सी आणि डी पण कन्फ्युजन क्रिएटिंग स्टेटमेंट आहे. त्यामुळे इथे थोडं जास्त लक्ष देऊन माहिती आहे आपल्याला बी चुकीचं आहे. तर हे ऑप्शन गेले, हे ऑप्शन गेले. आता आपल्याला उरलं काय आहे, की डी आणि सीमध्ये कंपेअर करणं आहे. आता आपल्याला माहिती आहे ए बरोबर आहे म्हणजे इथून तर आपलं डायरेक्ट आन्सर आलेला आहे. बरोबर आहे? तर ऑप्शन 3 विल बी आवर करेक्ट आन्सर. तर अशा प्रकारे तुम्हाला सिमिलर साउंडिंग स्टेटमेंट दिसल्या, की थोडं जास्त लक्ष देऊन बघणं आहे. नेक्स्ट इथे पण तुम्ही बघू शकता. काय की DNA हॅज मेड 2 लाँग चेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स कॉइल्ड इन हेलिक्स अराउंड द सेंट्रल ॲक्सिस. ओके. नेक्स्ट DNA इज मेड ऑफ 2 लाँग चेन्स न्यूक्लियोसाइड्स कॉइल्ड अराउंड द सेंट्रल ॲक्सिस. आता या दोघांपैकी एक स्टेटमेंट चुकीची आहे आणि एक स्टेटमेंट बरोबर आहे.
हे जरी काढली आपण ना, तर आपण जवळपास आपल्या आन्सर जवळ येऊनच जातो. असे आपण स्टेटमेंट जेव्हा काढू तेव्हा आपण 50-50 वर येऊनच जातो मोस्टली. आता आपण बघून घेऊया. हेलिकल स्ट्रक्चर असते डीएनएचं हे तर आपल्याला माहीत आहे. बरोबर आहे? तो म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट तर करेक्टच राहणार आहे आणि सेकंड इनकरेक्ट राहील. आता फर्स्ट करेक्ट, सेकंड इनकरेक्ट म्हणजे हा गेला. बरोबर आहे? सेकंड इनकरेक्ट, हा गेला. फर्स्ट करेक्ट आहे म्हणजे हे आपलं करेक्ट आन्सर आलं. सो ऑप्शन 3 इज अवर करेक्ट आन्सर. अशा प्रकारे तुम्हाला लॉजिकल रिझनिंग लावायची आहे या क्वेश्चनला मित्रांनो. ओके. नेक्स्ट याच्यावर जाऊया. व्हिच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज रॉंग? आता बघा इथे काय विचारलेलं आहे रॉंग. तर आपल्याला चुकीचं स्टेटमेंट इथं शोधायचं आहे. एटॉमिक न्यूक्लियस इज मेड ऑफ फोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. फोटॉन्स कसे असतात पॉझिटिव्ह, न्यूट्रॉन्स कसे असतात न्यूट्रल. इथे दिलेलंच आहे ना न्यूट्रॉन्स म्हणजे न्यूट्रल आहे ते. तर फोटॉन्स काय आहे पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन्स काय आहे निगेटिव्ह, न्यूट्रॉन्स काय आहे पॉझिटिव्ह. आता बघा इथे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दिलेलं आहे सिमिलर साउंडिंग म्हणजे या दोघांपैकी एकच करेक्ट असेल. फोटॉन्स पी पॉझिटिव्ह हे माहीत आहे. म्हणजे जे सेकंड स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. ओके. तर सेकंड स्टेटमेंट दिलेली कुठे आहे? इथे आणि इथे. म्हणजे इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्ह हे पण आपल्याला माहिती आहे. म्हणजे ऑप्शन काय आला करेक्ट आपला? ऑप्शन 1. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा म्हणजे इतके प्रश्न हे 2024च्या मी तुम्हाला देत आहे. 2024च्या पेपरमध्ये मी जे लॉजिकल रिझनिंग लावून सांगू शकतो. आपल्याला 10 ते 12 प्रश्न असेच बघायला मिळतात, की ज्याच्यात आपण लॉजिक लावून सॉल्व्ह करू शकतो. तर यांना कसं सॉल्व्ह करायचं आहे मी तेच तुम्हाला सांगत आहे. आता एका पेपरमध्ये तुम्हाला 10 ते 12 मिळून राहिले. याच्यापेक्षा चांगला मौका काय असतो मित्रांनो? फक्त तुम्हाला ते समजणं आहे. हे समजलं तर तुम्हाला मार्क ग्रॅब करायला खूप ईझी जाईल. पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग आता मला माहीत नाही काय असते. पण याच्यापर्यंत कसं पोहोचावं मी तुम्हाला सांगतो. लाँग रन प्लॅनिंग फॉर 20 टू 25 इयर्स. मी एक पर्स्पेक्टिव्ह घेऊन चालत आहे. समजा की मला आय-ए-एस व्हायचं आहे. आता मी याला किती पण वर्ष लागू शकतात. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष बरोबर आहे. आता मी एक पर्स्पेक्टिव्ह घेऊन चालत आहे. पण हे पण आहे ना मला 3-4 वर्षात हे टार्गेट कंप्लीट करणं आहे. नाहीतर मग काही ना काही दुसरा जॉब बघणं आहे. ते बघणं यासाठी आहे जरुरी कारण मला खायला वगैरे काही लागेल ना. मी इतकं वडिलांच्या, घरच्यांच्या भरोश्यावर तर बसू नाही शकेल. तर म्हणजे हे काय लाँग रन प्लॅनिंग तर बरोबर आहे. पण हे असं म्हणजे की वेग फॅक्ट दिला की 20-25 वर्ष चालूच द्या आणि त्याच्यानंतर बी चालूच द्या. हा थोडा चुकीचा होऊन जातो. म्हणजे हा करेक्ट आहे पण पार्शियली करेक्ट आहे. नेक्स्ट लाँग रेंज टार्गेट आर सेट इन एडव्हान्स फॉर द पिरियड ऑफ 15 टू 20 टू 25 इयर्स बरोबर आहे. हा थोडा बरोबर साउंड करत आहे आणि का साउंड करत आहे? कारण आपण प्लॅनिंग केलेली आहे. हे एडव्हान्समध्येच प्लॅनिंग केली की समोर आलं तर आपल्याला असं-असं फेस करायचं आहे. नाही आलं तर आपण काय दुसरं पाऊल उचलू शकतो आपण ते पण म्हणजे विचार करून ठेवून राहिलो. म्हणजे टार्गेट ऑलरेडी सेट आहे. आपल्याला वर्क करणं आहे. जसं इथेनॉल ब्लेंडिंग माहीत होतं ना 2030 पर्यंत करणं आहे. पण आताच ते टार्गेट अचीव्ह झालेलं आहे. म्हणजे हा करेक्ट व्हायचा चान्स जास्त आहे. आणि इथे बघा बी कुठे आहे? या एक ऑप्शनमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. तर हाच आपण ऑप्शन सोबत जायचा प्रयत्न करूया. नेक्स्ट आता बघा हे लास्ट आहे 2 यांच्या थ्रू आपण गो थ्रू करून या लेक्चरला वाइंड अप करून घेऊया. आता याला बघा कशाप्रकारे मी सॉल्व्ह केलं होतं मी तुम्हाला सांगतो. 1995 ची गोष्ट आहे. बरोबर आहे. मला माहीत नव्हती कोणची कमिटी आहे, कशासाठी बसलेली आहे. पण आन्सरपर्यंत कसं पोहोचलो मी तुम्हाला सांगतो. ॲग्रीकल्चर हे आपल्याला ग्रीन रिव्होल्यूशन जेव्हा वॉर झाले होते, त्या पिरियडमध्ये बघायला मिळत आहे. आणि 1991-1992 इथे काय बघायला मिळतात आपल्याला एल-पी-जी रिफॉर्म. तर हे त्याच्यानंतरची गोष्ट आहे. म्हणजे इंडस्ट्रीच्या रिलेटेड राहील मोस्टली हे याचा सगळ्यात जास्त चान्स आहे. कारण ॲग्रीकल्चर आणि एज्युकेशन याचा पहिलेच मुद्दा निपटला होता. आता उरला होता इंडस्ट्रीचा आणि बाहेरून जेव्हा एल-पी-जी रिफॉर्म झाले त्याच्यानंतर इंडस्ट्रीजसाठी वेलकम केलं गेलं बाहेरच्या. तर त्यामुळे इथे इंडस्ट्रीसोबत हा ऑप्शन असणं खूप गरजेचं आहे. आता इथे पण कन्फ्युजिंग पॉइंट कसा आहे लार्ज आणि स्मॉल. आता याला मी समोर कसं केलं तर सांगतो तुम्हाला. लार्ज इंडस्ट्रीज लाइक कसे आपल्या इथे टाटा, बरोबर आहे, बिर्ला यांचे जे आहे, हे खूप मोठ्या इंडस्ट्रीज आहेत आणि हे ऑलरेडी खूप चांगल्या प्रकारे सेटअप झालेले होते. त्यामुळे यांना हेल्प म्हणजे यांना काही प्रॉब्लेम येत असतील, त्यांच्यावर हेल्प करायला, त्यांच्यावर स्टडी करायला ते स्वतः पण हायर करू शकतात. गव्हर्नमेंटच्या इकडून इतकी हेल्पची त्यांना गरज नाही. गव्हर्नमेंटच्या इकडून हेल्पची गरज कोणाला लागेल? जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे. बरोबर आहे. यांना सर्व्हायव्ह करवायसाठी कॉम्पिटिशन आली एल-पी-जी रिफॉर्मच्या नंतर. त्यामुळे यांना जास्त सर्व्हायव्ह करायसाठी प्रॉब्लेम येऊ शकतात. तर या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायसाठी ही कमिटी बसली असेल, असा विचार केला मी. बघा कढईला कडी कशी जोडली आणि याच्यासोबतच मी या स्मॉल इंडस्ट्रीज सोबत गेलो आणि हा ऑप्शन करेक्ट होता. या प्रकारे तुम्हाला लॉजिकली विचार करायचा मित्रांनो. ओके. नेक्स्ट आता इथे बघून घेऊया. हा पण मला माहीत नव्हता.
पण मी लॉजिकली कसा सॉल्व्ह केला सांगतो तुम्हाला. आता इथे बघा, ह्युमन डेव्हलपमेंट इज प्रायोरिटाइज ओव्हर एन्व्हायर्नमेंटल डिग्रेडेशन इन एनर्जी जनरेशन. हा ठीक आहे, बरोबर वाटत आहे. कल्चरल डेव्हलपमेंट आणि एनर्जी जनरेशनचा काही म्हणजे ताळमेळ आहे? नाही आहे. हे चुकीचं आहे. पॉलिटिकल आणि एनर्जी डेव्हलपमेंट एनर्जी जनरेशन नाही, काही ताळमेळ नाही. सोशल आणि एनर्जी जनरेशन आणि एन्व्हायर्नमेंट डिग्रेडेशनचा काही ताळमेळ नाही आहे. म्हणजे 3 ऑप्शन फालतू भरलेले आहे. जबरदस्ती भरलेले आपल्याला दिसून राहिले. म्हणजे 3 ऑप्शन चुकीचे आहे. आणि करेक्ट आन्सर काय येईल आपला ऑप्शन 1. आता बघा मी इथे तुम्हाला सांगतो. 1, 2 हे बघा 3, 4, 5, 6 हे झाले 7, 8, 9, 10. म्हणजे हे 10 प्रश्न याच्या व्यतिरिक्त पण अजून प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो 15 ते 16 प्रश्न आपल्याला असे बघायला भेटतील जे आपण लॉजिकली सॉल्व्ह करू शकतो. तर अशा प्रश्नांना आपल्याला बिलकुल सोडायचं नाहीये ना. जेव्हा आपला 80-90 पर्यंत स्कोर येऊ राहिला, 100 पर्यंत येऊ राहिला. आता इथे 10 प्रश्न मी काढले म्हणजे 20 मार्क. 120 पर्यंत तुम्ही पोहोचले. 80 पर्यंत येत असेल तर 100 पर्यंत पोहोचू राहिले. म्हणजे तुम्ही कट ऑफच्या जवळपास चाललेच आहे. तर या प्रश्नांना नाही सोडायचं. म्हणजे असं आहे की जर तुमचा कट ऑफ खाली पण आला, पेपर डिफिकल्ट असला आणि कट ऑफ खाली आला, पण जे एक्झामिनरचा माइंडसेट आहे तो माइंडसेट तर आपल्याला समजलेला आहे ना, कशाप्रकारे तो स्टेटमेंटला चुकवतो. तर या प्रकारे आपण कट ऑफपर्यंत पोहोचू शकतो मित्रांनो. तर हा माझा फायनल मेसेज आहे तुमच्या सगळ्यांना, की या गोष्टींवर वर्क करा. त्यासोबतच जे मिस्टेक आहेत त्यांना मिनिमाइज करा. करेक्ट काय आहे, इनकरेक्ट काय आहे ते बघा. ऑप्शनला पूर्ण रीड करा आणि वेग, फॅक्ट जे असले त्यांना बरोबर बघावं, की जे क्वेशन विचारले गेलेले आहेत त्याच्यासोबत हे गोष्ट मॅच करत आहे का? आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या एक्झामिनेशनला समोर जावा. तर आजच्या व्हिडिओसाठी हेच मित्रांनो आणि तुमच्या राज्यसेवेच्या परीक्षेसाठी तुमच्या सगळ्यांना ऑल द बेस्ट. भरभरून मार्क घेऊन या आणि भरभरून यश घेऊन या आणि तुम्ही अधिकारी झाले, चांगले अधिकारी झाले तर आम्हालाच चांगलं वाटणार आहे मित्रांनो. तर भेटूया मित्रांनो आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.